आणि जैविक कीड नियंत्रणामध्ये शेतकऱ्याच्या शेतीशाळेमध्ये काही आपल्याला म्हणजे जैविक औषधं तयार करून घ्यायचे काही शेतीशाळेमध्ये मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर NSK म्हटलं मी NSK बऱ्याच याच्यामधून लक्षात गेलंय की व्हॉट मीन बाय NSK बऱ्याच याच्यात झालं असं तुम्हाला पण NSK नावानं तुम्ही काय करता थोडंसं जमलिंग मध्ये जाता की व्हॉट NSK नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे भाऊसाठी टाळी उद्या आणि काय झाले पाहिजे NSK चा अभ्यास मला नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट हे NSK चं लॉंग फॉर्म आहे सगळ्यांनी NSK लिहून घ्या आपल्या वहीवर आणि NSK चं महत्त्व शक्यतो विद्यापीठामध्ये मोठमोठ्या विद्यापीठामध्ये चालतंय आणि ते कधी निमोळी अर्थ म्हणणार नाही कधी त्याच्या तोंडात पण निमोळी अर्थ येणार नाही पण ते काय बोलणार NSK बोलणार आणि NSK म्हणजेच निमोळी अर्थ आणि मग 5% निमोळी अर्थ तयार करण्याची पद्धत आपल्याला समजली पाहिजे आणि मग तो NSK काढला पाहिजे एम्ब्रियो काढला पाहिजे आणि हे NSK करत असताना हे जे वरचं खाल्ला आवरणी हे नीम हे वरचं नीम यस हे मधला कर आणि के कर्नल हा कर्नल बघ मध्ये कर्नल एक्स्ट्रॅक्ट ई मधला हा कडवट म्हणून त्याचं असं हे चिकोळीचं एक आठवडी धरली आपण ही आठवडी अशी धरली हे मधलीची गोडंबी आहे शेंगदाण्या आकाराची ती नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट मध्ये गेली आणि अतिशय कडूच की ज्याच्यामध्ये अझॅडी नावाचा घटक आहे त्याच्यामध्ये म्हणून ते आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट देतं कापसामध्ये आणि कीड मारत नाही ते कीड पळून लावत आहे हे लक्षात घ्या कीड आपल्याला कापूस पिकामधून पळून लावायची म्हणून शेतकऱ्याला शिकवत असताना निंबोळी अर्काचं महत्त्व बाजूला निंबोळी खरेदी केल्यापेक्षा घरच्या घरी निंबोळी केलेला कधी उचित आहे म्हणून 5% निंबोळी अर्क आणि 5% निंबोळी अर्क घ्यायचा म्हणजे 5 किलो निंबोळ्या चांगल्या घ्यायच्या आहे 5% निंबोळ्या चांगल्या घेतल्या तर धुवायच्या आहे सावळीत वाळू घालायची आहे आणि 5 किलो निंबोळ्या वाळवल्या थोड्या खणखण झाल्या गोणपाटावर मग त्या 10 लिटर पाण्यात कुटून चांगल्या भिजू घालायच्या रात्रभर आणि कुठल्यानंतर त्या 10 लिटर पाण्यातलं अर्क कुठलेलं सगळं वस्त्राळ करायचंय आणि 90 लिटर पाण्यामध्ये टाकायचंय हा काय झाला ना 5% निंबोळ्या आग लक्षात घ्या म्हणजे 5% निंबोळ्या आग तयार करण्याची पद्धत एका अक्षरात सांगता आली पाहिजे आणि एका शेतीशाळेला एक तयार करून घ्यायचंय आणि 5% निंबोळी आग तयार करताना शेतीशाळेमध्ये हा जर आग तयार करून घेतला तर तेवढे बिचारे जेवढे शेतीशाळेला राहतील शेतकरी असतात ते प्रत्येक जण शेतकरी करतो घरच्या घरी आता या काळामध्ये भरपूर निंबोळ्या दिसते झाडाला आताच या काळामध्ये आपापल्या शेतकऱ्याला निंबोळ्या गोळा करायला सांगायचे आहे आणि गोळा केल्यानंतर त्या निंबोळ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपल्या गोणपाटावर सावलीत वाळू घालून आपल्या करता गोळा करून ठेवायचे आहे आणि 5% निंबोळ्या कोणत्याही गावात करू शकता तुमच्या 0 डेसिमलमध्ये आणि 0 डेसिमलमध्ये जर झालं तर तो एक आपला मस्त पॉईंट होतो आणि अंमलबजावणी होती म्हणून 5% निंबोळी तयार करण्याचं आम्हाला सांगावं लागेल का सांगा की 5% निंबोळी तयार करण्याची पद्धत आम्हाला सांगावं लागेल का मॅडम काय केलं नाही आम्हाला माहिती आहे आमची उजळणी करून घेतली काढणारे झाला म्हणजे 5% निंबोळी अर्क तयार करण्याची घरच्या घरी पद्धत ही आम्हाला समजली फक्त रिपिटेशन तुम्हाला माहित होते पण किती काय कसं रिपिटेशन फक्त उजळणी झाली आता टॉप 10 अर्क थोडा मोठा आहे तो दुसऱ्या शेतीशाळेत घ्यायचा आहे एका शेतीशाळेमध्ये हे घ्यायचंय आणि दुसऱ्या शेतीशाळेमध्ये टॉप 10 अर्क त्याला दशपर्णी अर्क म्हणतात म्हणून याला काय करतात इंग्रजीमध्ये टॉप 10 अर्क हे आपल्याला कळलं पाहिजे आणि सर म्हणून बोलतो टॉप 10 अर्क मग टॉप 10 अर्क करत असताना आपल्याला कळलं पाहिजे की कोणते पाले कोणते काय प्रत्येक वनस्पती आपल्याला कळल्या पाहिजे आणि मग त्यासाठी एक लॉंग फॉर्म तुम्हाला आणि ते तुम्ही सगळ्यांना आपापल्या वहीवर लिहून घ्यायचंय आणि मग तुम्हाला हे करायचं एक घेतो मॅडम बरं का एक काढलाय सगळ्यांना लक्ष ठेवा
बोर तरी झालं ना एक. आता इथं एकच निघेल बरं का. आता इथं मी काय करत दोन. आत्ताशी मॅडमचं लक्षात आत्ताशी पेर चालला. मग हे दोन चालू कर का एक क पुन्हा तीन झालं सी काढलाय. पुन्हा काय केलंय चौथा क काढलंय. बघा हे आद्य अक्षर आहे. सगळ्यांना लक्षात वय बरोबर द्या. हे काही भारी भारी पण आहे आणि ते लक्षात एक शिक पक पक पाच पाच झालं का पक पग एक शिक पग सात झालं बरं का गु. आठ झालं बरं का रू. नऊ झालं बरं का नी. दहा झालं बरं का गा. एवढं मात्र लक्षात ठेवायचंय. हे सोपं नाही एवढं. एक शिक पग गुरु निघा. एक शिक पग गुरु मॅडम निघा. एवढं वेळ लक्षात ठेवलं झाला टॉप 10 अर्थ तयार भाऊ. अरे लय मजेचं काम आहे. आणि माझ्या म्हणजे अगदी पुस्तकाने लक्षात ठेवायला पाहिजे की एक शिक गुरु पग निघा. आता मॅडम यावर काय घेऊ मी एरंड घेऊ. आता एरंड घेतलं मी. एरंड एरंड ये एरंड एरंड पण कोणतं घेणार एरंड. तिथं